जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्याचा परिणाम आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। मी आता हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे या एकूणच कार्यालयामध्ये शुकशुकाट आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। आपण जर बघितलं तर अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित नसल्याचं आपल्याला बघायला मिळतं। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 5,000हून अधिक सरकारी कर्मचारी या सगळ्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। आज या संपाचा तिसरा दिवस आहे। खरं तर काल या सगळ्या संपाच्या संदर्भामध्ये काही तोडगा निघेल अशा पद्धतीची शक्यता होती, मात्र तो तोडगा निघालेला नाही। त्यामुळे हा संप जो आहे तो कायम असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे आज तिसरा दिवस या सगळ्या संपाचा आहे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अशा पद्धतीनं शुकशुकाट आहे तो बघायला मिळतोय। खरं तर संप असल्यामुळं नागरिक देखील या ठिकाणी आता येताना दिसत नाहीत आणि त्यामुळं एकूणच कार्यालयीन वेळ असताना सुद्धा या ठिकाणी एकही कर्मचारी नाही। त्याचबरोबर नागरिकांची देखील आता वर्दळ कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच हा जर संप अशाच पद्धतीनं पुढे चालत राहिला तर मात्र याचे परिणाम किंवा त्याचं गांभीर्य वाढण्याची शक्यता आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।